हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्लिब्रियम सायन्स वर. आपण बघत होतो क्लास 10चा सायन्स आणि त्यामध्ये आपण स्टार्ट केलाय चॅप्टर लेन्सेस. लेन्सेस मध्ये आजचा आपला टॉपिक असणार आहे युजेस ऑफ कॉन्केव्ह लेन्स. तर बघू शकता युजेस ऑफ कॉन्केव्ह लेन्स मध्ये आपला फर्स्ट यूज असेल मेडिकल इक्विपमेंट्स, सीडी प्लेयर्स अँड स्कॅनर्स. यामध्ये यूज करू आपण कॉन्केव्ह लेन्स. आता हे जे इन्स्ट्रुमेंट्स असतील त्यांच्या वर्किंग मध्ये यूज होतो लेझर लाईट आणि त्याच्या प्रॉपर वर्किंग साठी या इक्विपमेंट्स मध्ये यूज केला जाते कॉन्केव्ह लेन्स. सो असेल हा फर्स्ट यूज ऑफ कॉन्केव्ह लेन्स. सेकंड यूज जर बघितला तर द पीप होल इन डोअर. आता जर डोअर मध्ये बघितलं तर आपण एक सेफ्टी डिव्हाइस यूज करतो ज्यामध्ये आपण आउटसाइड द डोअरच्या मागूनच बाहेरचा आउटसाइड एरिया खूप जास्त कव्हर करू शकतो युजिंग दॅट लेन्स. जे लेन्स लागली असेल द पीप होल इन द डोअर मध्ये एक सेफ्टी लेन्स लागलेली असेल, एक सेफ्टी डिव्हाइस असेल ज्यामधून बघताना आपण आउटसाइडचा लार्जर एरिया बघू शकतो आणि त्यासाठी यूज केला जाते कॉन्केव्ह लेन्स. त्यालाच म्हणू आपण द पीप होल इन डोअर. त्यानंतर थर्ड यूज जर बघितला तर थर्ड यूज बघू आपण स्पेक्टॅकल्स मध्ये यूज होईल कॉन्केव्ह लेन्सचा टू करेक्ट द नियर साइटनेसच्या करेक्टनेस मध्ये बघू शकतो आपण यूज केला जातो कॉन्केव्ह लेन्सचा. त्यानंतर फोर्थ यूज बघू शकतो टॉर्चेस मध्ये बघू शकता तुम्हाला पाहायला मिळेल एक लेन्स असेल आणि लेन्सच्या मागे एक बल्ब असेल. तो बल्ब लाईट पास केल्यानंतर लार्जर एरिया कव्हर केला पाहिजे म्हणून लेन्स टॉर्चेस मध्ये बघू शकता टॉर्चेस मध्ये लार्जर एरिया कव्हर केला गेला पाहिजे. बल्ब थ्रू जो लाईट येत आहे टॉर्चेस मध्ये बल्ब थ्रू जो लाईट येत आहे त्यांनी लार्जर एरिया कव्हर केला पाहिजे. त्यासाठी त्या बल्बच्या आधी एक लेन्स असेल आणि तो लेन्स असेल कॉन्केव्ह लेन्स. तर बघू शकतो आपण कॉन्केव्ह लेन्सचा यूज होतो मेडिकल इक्विपमेंट, सीडी प्लेयर, स्कॅनर्स मध्ये. त्यानंतर द पीप होल इन डोअर मध्ये, त्यानंतर स्पेक्टॅकल्स मध्ये टू करेक्ट द नियर साइटनेस, त्यानंतर टॉर्चेस मध्ये आणि त्यानंतर नेक्स्ट बघू शकता यूज होतो याचा कॅमेरा असेल. त्यानंतर असेल टेलिस्कोप्स मध्ये कॅमेरामध्ये या इक्विपमेंट्स मध्ये सुद्धा यूज केला तो कॉन्केव्ह लेन्सचा. मेनली तिथे कॉन्व्हेक्स लेन्स असेल बट त्यासोबत कॉन्केव्ह लेन्सचा सुद्धा यूज केला जातो टू गेट द क्लिअर इमेज. जो ऑब्जेक्ट आपण सीन करत आहोत त्याची क्लिअर इमेज घ्यायसाठी तिथे कॉन्केव्ह लेन्सचा सुद्धा यूज केला जातो. सो हे असेल युजेस ऑफ कॉन्केव्ह लेन्सेस. नेक्स्ट टॉपिक आपल्याला बघायचा आहे पर्सिस्टन्स ऑफ विजन. आता पर्सिस्टन्स ऑफ विजन मीन्स काय तर कुठलाही ऑब्जेक्ट सीन करायसाठी आपण यूज करतो ह्युमन आयचा. आय लेन्स ऑब्जेक्टला सीन करते आणि त्याची इमेज क्रिएट करते रेटिनावरती. आता रेटिना जो आहे तो ऍज अ स्क्रीन वर्क करताय फॉर द ऑब्जेक्ट्स टू सी द इमेज. ऑब्जेक्टची इमेज बनवायसाठी रेटिनाला ऍज अ स्क्रीन यूज केला गेला आहे. आणि त्यानंतर जोपर्यंत ऑब्जेक्ट आपल्या फ्रंटमध्ये आहे, जोपर्यंत ऑब्जेक्ट आपल्या समोर आहे तोपर्यंत त्या ऑब्जेक्टला आपण सीन करू शकतो. आणि जसा तो ऑब्जेक्ट आपल्या समोरून निघून गेला मीन्स आपल्या ह्युमन आय किंवा आय लेन्स समोरून गेला त्यानंतर त्याची इमेज आपल्या रेटिनावरती आपल्याला दिसणार नाही. बट हे प्रोसेस इन्स्टंटेनियस नसते. मीन्स ऑब्जेक्ट निघाल्याबरोबर तो आपले इमेज जे आहे ते आयज वरून किंवा रेटिनावरून जात नाही. ते 1/16 सेकंड साठी आपल्या रेटिनावर असते. बघू शकता सेकंडच्या 16 पार्ट साठी ते आपल्या रेटिनावर असेल आणि यालाच म्हणतो आपण पर्सिस्टन्स ऑफ विजन. मीन्स जो ऑब्जेक्ट आहे त्याची जी इमेज क्रिएट झाली होती रेटिनावरती ती ऑब्जेक्ट आपल्या समोरून गेल्या बरोबर जात नाही. मीन्स जो ऑब्जेक्ट होता ऑब्जेक्टची इमेज क्रिएट झाली रेटिनावरती आणि ते ऑब्जेक्ट आपल्या समोरून गेल्याबरोबर लगेच त्याची इमेज आपल्या डोळ्यासमोरून जाणार नाही आणि ती इमेज सेकंडच्या 16 पार्ट साठी 1/16 सेकंड साठी आपल्या रेटिनावर असेल आणि यालाच म्हणतो आपण पर्सिस्टन्स ऑफ विजन. सो बघू शकता पर्सिस्टन्स ऑफ विजन मीन्स 1/16 टाइम साठी 1/16 सेकंड साठी ती इमेज आपल्या रेटिनावर असेल आणि त्याला म्हणतो आपण पर्सिस्टन्स ऑफ विजन. बघू शकता. सो नेक्स्ट क्वेश्चन जो आपल्याला बघायचा आहे तो असेल हाऊ डू वी परसिव्ह कलर्स. मीन्स आपण कलर्स कसे ओळखू शकतो. तर आपल्या आईज मध्ये जी इमेज क्रिएट होते ती इमेज क्रिएट होते रेटिनावरती. आता रेटिना हा बनलेला असेल खूप साऱ्या लाईट सेन्सिटिव्ह सेल्स पासून आणि त्यामध्ये 2 टाइप्स ऑफ सेल असतील. वन असेल रॉड लाईक जे शेपमध्ये रॉड लाईक असेल आणि अदर असेल कोनिकल जे शेपमध्ये कोनिकल असतील. आता जे रॉड लाईक सेल्स आहे ते ब्राईटनेस अँड डिमनेस मीन्स लाईट किती ब्राईट आहे और किती डिम आहे याची इन्फॉर्मेशन सेंड करतात ब्रेनला. तर कोनिकल सेल्स हे इन्फॉर्मेशन सेंड करतात ऑफ कलर्स. मीन्स कलर्सची जर इन्फॉर्मेशन सेंड करायची असेल तर त्या कोनिकल सेल्स करतील
आणि जर ब्राईट और डीम ऑब्जेक्ट जो आहे तो ब्राईट आहे की डीम आहे याची जर इन्फॉर्मेशन सेट करायची असेल तर ते रॉड लाईक सेल्स करतील, जे शेपमध्ये रॉड लाईक असतील. आणि या सगळ्या इन्फॉर्मेशनवर ब्रेन प्रोसेस करतो आणि सांगतो आपल्याला की इमेज कुठल्या टाईपची आहे आणि रेटिनावरती फॉर्म करतो इमेज. सो ऑल द इन्फॉर्मेशन आपल्याला ब्रेन पर्यंत पोहोचवायची आहे आणि त्यासाठी रॉड लाईक शेप्स, रॉड लाईक सेल्स ज्या शेपमध्ये रॉड लाईक आहे आणि कोनिकल सेल्स ज्या शेपमध्ये कोनिकल आहे या वर्क करतात. आता रॉड लाईक सेल्स जे आहे ते फेंट लाईट मध्ये सुद्धा वर्क करतात, बट कोनिकल सेल्स हे फेंट लाईट मध्ये वर्क करू शकत नाही. त्यामुळे जेव्हा लाईट जो आहे तो ब्राईट नसेल तर ऑब्जेक्ट आपल्याला पाहायला त्रास होतो और त्याचे कलर सीन करायला त्रास होतो, बिकॉज त्यामध्ये कोनिकल सेल्स इझिली वर्क करत नाही, तिथेच रॉड लाईक सेल्स वर्क करतात. त्यानंतर तुम्ही कलर ब्लाइंडनेस ऐकलेलं असेल, काही लोकांना कलर ब्लाइंडनेस असतात. तर कलर ब्लाइंडनेस हे होतं लॅक ऑफ कोनिकल सेल्समुळे. ज्यांच्यामध्ये कोनिकल सेल्सची कमी असेल त्यांना होतो कलर ब्लाइंडनेस, बिकॉज ते ऑब्जेक्ट इझिली ओळखू शकत नाही बिकॉज ऑफ लॅक ऑफ कोनिकल सेल्स. आता कोनिकल सेल्स ह्या कलर पाहून एक्साइटेड होतात. जसं रेड लाईट त्यांनी बघितला तर रेड लाईट साठी ज्या सेल्स आहे कोनिकल सेल्स त्या एक्साइटेड होतात. जर त्यांनी ग्रीन लाईट बघितला तर ग्रीन लाईट साठी ज्या कोनिकल सेल्स आहेत त्या एक्साइट होतात. जर त्यांनी ब्ल्यू लाईट बघितला तर ब्ल्यू लाईट साठी ज्या सेल्स असतील त्या एक्साइटेड होतील. मीन्स कलर पाहून सेल्स एक्साइटेड होतात. आणि काहींमध्ये लॅक ऑफ कोनिकल सेल्स असेल आणि त्यांना असतो कलर ब्लाइंडनेस. सो आज आपण बघितलं युजेस ऑफ कॉन्केव्ह लेन्स, त्यानंतर आपण बघितलं पर्सिस्टन्स ऑफ विजन, आणि आता आपण बघितलं हाऊ डू वी परसिव्ह डिफरंट कलर्स. मीन्स आपण कलर्सला कसं परसिव्ह करतो. तर त्यामध्ये बघितलं आपण कोनिकल सेल्स हे परसिव्ह करतात कलर्सला. सो इथे आपला एंड होतो चॅप्टर लेन्सेस. आणि नेक्स्ट चॅप्टर जो आपण स्टार्ट करू आपण कार्बन कंपाऊंड्स. फर्स्ट आपण कार्बन कंपाऊंड फिनिश करू आणि त्यानंतर आपण स्टार्ट करू मेटलर्जी.